वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळेत शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन पत्नीवर रस्त्यावरच कोयत्याने गळ्यावर चेहऱ्यावर वार करत हत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास घडली। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वालूर रोडवरील संभाजीनगर येथे राहणारी जयश्री वाऊळ या मुलीचा विवाह काही वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्यासोबत झाला होता। रोहित गायकवाड हा संभाजीनगर शहरात खाजगी कंपनीत कामाला होता। तेथेच पती पत्नी राहत होते, परंतु गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले। पत्नी जयश्री वाऊळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई वडिलांकडे बोरी तालुका जिंतूर येथे राहायला आली होती। मयत जयश्री नेहमीसारखीच शालेय शिक्षणासाठी जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले। संभाजीनगर येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयावरून त्या दोघांमध्ये नेहमीसारखाच वाद झाला। या रागात रोहितने पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केला। त्यात ती गंभीर जखमी झाली। तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु परभणी रस्त्याकडे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे कळले। घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पोलीस जमादार काळे तुपसुंदर घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोपने परभणीचा मोबाईल फॉरेन्सिकचे अधिकारी यांना घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली।